नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 10वी-12वीच्या परीक्षेबाबत नवा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश जारी. नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला. दरम्यान नवीन वर्ष सुरू झालं की लगेचच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची लगबग देखील सुरू होणार आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून आधीच 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार 23 जानेवारी 2025 पासून इयत्ता 12वी वर्गाच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थी सध्या अभ्यासात गुंतले. एकंदरीत 10वी-12वीच्या परीक्षा आता जवळ आल्यात आणि त्याच आगामी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता राज्य बोर्डाकडून महत्त्वाचा निर्णय निर्गमित करण्यात आला. 10वी-12वीची परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य मंडळानं कडक तयारी सुरू केली आहे. परीक्षेच्या आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परीक्षांदरम्यान कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार, गोंधळ किंवा कॉपी प्रकरण होऊ नयेत यासाठी सर्वकष नियोजन केलं असल्याची माहिती समोर आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रामाणिकता जपण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना अंमलात आणल्या जातात. या नव्या उपाययोजनानुसार आता राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांना आता वॉल कंपाऊंड असणं बंधनकारक करण्यात आलंय. ज्या केंद्रांवर कंपाऊंड भिंत नव्हती किंवा तुटलेली होती तिथं तातडीनं भिंत उभारण्याचे किंवा पर्यायीनं तारेचं कुंपण करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांचं काम पूर्णत्वाकडे गेलं आहे. यासोबतच प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्यपणे बसवण्यात आले. ज्या केंद्रांवर हे कॅमेरे उपलब्ध नव्हते तिथं नवीन कॅमेरे बसवण्याचे आदेश आधीच देण्यात आले. यंदाच्या वर्षी प्रथमच एक महत्त्वाची आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित पावलं उचलण्यात आले. प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल फोन जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडला जाणार आहे. झूम ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेळेत परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान घडणारी प्रत्येक घडी नियंत्रण कक्षाच्या नजरेत राहणार आहे. तसेच पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सतत सुरू ठेवण्याचं बंधन असणार आहे. 12वीच्या परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होणार असल्याने याआधी सर्व केंद्रांची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील पर्यवेक्षकांना ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील पर्यवेक्षकांना शहरातील किंवा इतर केंद्रांवर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. ओळखीच्या शिक्षकांचा परीक्षेवर परिणाम होऊ नये, विद्यार्थ्यांवर काटेकोर लक्ष ठेवता यावं आणि पारदर्शकता वाढावी यामागचा निर्णयामागचा हेतू आहे. राज्य शिक्षण मंडळ, जिल्हाधिकारी तसेच शिक्षण अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवणार आहेत. यंदाची बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपी मुक्त आणि निर्भळ पार पाडण्याचा निर्धार यंत्रणेने व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा द्यावी आणि पालक व शाळांनाही प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं.